नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र राजपूत, देवकी मॅटर्निटी अँड चिल्ड्रन हॉस्पिटल अँड IVF सेंटर, मनमाड. साधारण 15 वर्षापूर्वी एक 5 बेडचं हॉस्पिटल आम्ही सुरू केलं, की इथल्या छोट्या गोष्टीसाठी माणसाला मालेगाव किंवा नाशिकसारख्या ठिकाणी धावपळ करावी लागायची. सतत तापात झटके आले तरी पळपळ करावी लागायची. त्यावेळेस मी आणि माझे छोटे बंधू डॉक्टर विजय यांनी ठरवलं, की आपला पेशंट बाहेर न जाता इथेच आपण त्यासाठी ICUची सुविधा करावी. त्यासाठी आम्ही सुरुवातीला ICUचा 1 बेड तयार केला. त्यानंतर NICUचे 3 बेड. असं करत करत आज 5 बेडवरनं 50 बेडचं असं देवकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही चालू केलं. या हॉस्पिटलमध्ये सर जवळजवळ 7 ते 8 व्हेंटिलेटर्स आहेत. त्याच पद्धतीने अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर आहे, की जिथे दुर्बिणीद्वारा अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर पूनम राजपूत यांच्याकडून केल्या जातात. त्याचप्रमाणे ज्यांना लग्न होऊन गर्भधारणा राहत नाही अशा इनफर्टिलिटी कपल्ससाठी आम्ही देवकी IVF सेंटर सुरू केलं आणि सांगायला आनंद वाटतो, की 50 पेक्षा जास्त लोकांना यात गर्भधारणा राहून त्यातले 20 ते 25 बेबीज आज देवकी परिवाराने त्या घरासाठी दिलेत. म्हणजे आज मनमाडसारख्या ग्रामीण भागात लिमिटेड रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम मेट्रो सिटीमधल्या उपाययोजना देण्यासाठी देवकी परिवाराचा प्रयत्न कालही होता, आजही आहे आणि भविष्यात आम्ही ते अपग्रेड करत राहू. आणि ह्या सर्व गोष्टी बघता आपले आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते जो आरोग्यरत्न पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार हा देवकी परिवाराच्या कामाची खरी पावती आहे. आणि हा पुरस्कार फक्त माझ्या एकट्याचा नसून हा पुरस्कार माझ्यासोबत असणारा माझा छोटा भाऊ, माझ्या पत्नी डॉक्टर पूनम, डॉक्टर प्रिया राजपूत आणि माझ्या हॉस्पिटलचा प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक स्टाफ नर्स यांचा हा पुरस्कार आहे. इतकंच नव्हे तर या पुरस्कारामध्ये इतके वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून जे पेशंट इथे येतात, हा प्रत्येक पेशंटचा हा पुरस्कार आहे. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो.